Here we are going to study the topic name skeletal and movements. So, what is skeletal? Skeletal is the structure of muscles helps for movements. So, organism exhibit varieties of the movements. Movements vary from streaming of protoplasm to peristalsis to walking or running etc. ऑर्गॅनिझम हा काय करतो, व्हेरायटीज ऑफ मुवमेंट्स करतो, वेगवेगळ्या हालचाली करतो, चालण्यापासून धावण्यापासून. तर त्याच्या ज्या सेल्समधल्या ॲक्टिव्हिटीज आहे प्रोटोप्लाझम टू पेरिस्टाल्सिस इथपर्यंत. तर मुवमेंट मे ऑर मे नॉट एंड अप इन टू लोकोमोशन और डिस्प्लेसमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ती मुवमेंट काय आहे, मे ऑर मे नॉट एंड अप इन टू लोकोमोशन और डिस्प्लेसमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ते त्या मुवमेंटला शेवट नसतो. जे सुरुवात झाली मुवमेंट्सची, कुठली मुवमेंट्स चालण्याची, धावण्याची, lots of movements is there, so lots of movements are there. So what is movements and locomotion? तर मुवमेंट्स मे बी इंटरनल और एक्सटर्नल. मुवमेंट्स एक बॉडीच्या आतमधली असेल किंवा बॉडीच्या बाहेरची असेल. मीन्स बॉडीच्या आतमधली सेल्स वर्क करत असते. मुवमेंट्स वर्क्स करणं म्हणजेच त्यांचं एक मुवमेंट होत असते. मुवमेंट्स मे बी इंटरनल और एक्सटर्नल. विच ऑफ द अबो मेन्शन द मुवमेंट्स आर इंटरनल and which are external? Can you add few more examples? Movements may be voluntary or involuntary. मीन्स मुवमेंट्स हे आपल्या कंट्रोलमध्ये असते किंवा इन कंट्रोलमध्ये असते. तर ते एक व्हॉलुंटरी आहे और इनव्हॉलुंटरी आहे. 3 टाईप मसल ब्रिंग अबाउट दिस मुवमेंट्स इन ह्युमन बिंग्स. 3 टाईपच्या मसल आहे, ती मुवमेंट्स कॅरी करते आपल्या ह्युमन बिंग्समधले. तर पहिले आहे स्मूथ मसल ब्रिंग अबाउट इनव्हॉलुंटरी मुवमेंट्स लाईक पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स इन द एलिमेंटरी कॅनल, कॉन्स्ट्रिक्शन अँड डायलेशन ऑफ ब्लड वेसल etc. तर स्मूथ मसल्स जे आहे आपल्या बॉडीमध्ये ते कशाचं काम करत असते, इनव्हॉलुंटरी मुवमेंट्स जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. लाईक पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स मीन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इन द एलिमेंटरी कॅनल. जे एलिमेंटरी कॅनलचं वर्क आहे पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स ते कॅरी कोण करते, स्मूथ मसल. देन कॉन्स्ट्रिक्शन अँड डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स. जे ब्लड वेसल डायलेशन करायचं काम आहे ते कुठली मसल करते, स्मूथ मसल. देन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट इज कंट्रोल बाय कार्डियक मसल. जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होते फॉर पंपिंग ऑफ ब्लडसाठी, तर ते कुठल्या मसल्स करत असते, कार्डियक मसल्स. अँड व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ लिम्स, हेड, ट्रंक, आईस etc. आर कंट्रोल बाय स्ट्रायटेड मसल. आणि ज्या स्ट्रायटेड मसल आहे त्या व्हॉलंटरी ॲक्शन करते. व्हॉलंटरी मीन्स आपल्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या ज्या लिम्स आहे, चालण्याचं काम, हेड, ट्रंक, डोळ्यांचं काम, ते कोण करत असते, स्ट्रायटेड मसल. देन लोकोमोशन, द चेंज इन द लोकस ऑफ होल बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस इज कॉल्ड लोकोमोशन. लोकोमोशन मीन्स आपली जागा चेंज करणं एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत. सो द चेंज इन लोकस म्हणजे आपलं जे लोकस आहे, आपण जिथे स्टँड आहोत ते लोकस आपण चेंज करणे ऑफ होल बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम वन प्लेस टू अनादर. म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत, तर त्याला काय म्हटले जाते, लोकोमोशन. लोकोमोशन इज फॉर सर्च ऑफ फूड. तर लोकोमोशन कशासाठी करतो आपण, सर्च ऑफ फूड म्हणजे अन्नाच्या शोधाकरिता, शेल्टर मीन्स निवाऱ्याकरिता, मेट किंवा कोणाला भेटायसाठी, ब्रीडिंग, ग्राउंड अँड इस्केप फ्रॉम इनिमी. इनिमी मीन्स दुश्मनापासून संरक्षण मिळवण्यासाठी. देर आर 4 बेसिक टाईप्स ऑफ लोकोमोटरी मुवमेंट्स फाउंड थ्रू आउट द ॲनिमल किंगडम. 3 टाईप्सच्या लोकोमोटरी मुवमेंट्स आहे, ते कुठे ॲनिमल किंगडममध्ये आपल्याला बघायला मिळते. तर पहिला आहे अमिबॉइड मुवमेंट. हा पूर्ण पोर्शन स्किप झालेला आहे, बट इंट्रोडक्टरी पार्ट असल्यामुळे तो आपण घेणार आहे. सो अमिबॉइड मुवमेंट्स मीन परफॉर्म बाय सुडोपोडिया, एक्झाम्पल ल्युकोसाईड. जे अमिबाची मुवमेंट असते तिला अमिबॉइड मुवमेंट असते आणि ते कोण, सुडोपोडिया करत असते. एक्झाम्पल आहे त्याचं ल्युकोसाईड्स. ल्युकोसाइट्स मीन्स WBC, white blood corpuscles. Then ciliary movement performed by cilia, example ciliated epithelium. सिलिया जे हेअर लाईक प्रोजेक्शन्स असते त्याला सिलिया म्हटले जाते. आणि कोण करतात ते, सिलिएटेड इपिथेलियम. आणि कशामध्ये, पॅरामिशियममध्ये. सिलिया हेल्प इन पॅसेज ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स. देन वर्लिंग मुवमेंट परफॉर्म बाय फ्लॅजेला, एक्झाम्पल स्पर्म. वर्लिंग मीन्स झिगझॅग सारखं
जे ॲक्शन मुवमेंट्स केल्या जाते त्याला वर्लिंग मुवमेंट म्हणते आणि त्याची मुवमेंट कोण करतात, एक्झाम्पल आहे त्याचं स्पम्प्स. देन फोर्थ इज द मस्क्युलर मुवमेंट्स, द परफॉर्म बाय मसल्स. जे मस्क्युलर मुवमेंट आहे अकॉर्डिंग इट्स नेम, परफॉर्म कोण करत असतात, मसल्स विथ द हेल्प ऑफ बोन्स अँड जॉईंट्स. त्याच्यामध्ये बोन्स असतात आणि जॉईंट्स असतात, त्याच्या मदतीने ते करतात. रिमेंबर ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स, म्हणजे लोकोमोशन कशासाठी केलं तर लोकोमोशन होत आहे तर तिथे काय होत आहे, मुवमेंट्स होत आहे. बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन, तर जे काही मुवमेंट्स आहे त्या लोकोमोशन नसते. काही मुवमेंट्स आपण ब्रिथिंग करत असतो तर ती एक मुवमेंट झाली आहे, पण ते लोकोमोशनसाठी नाही करता. इट्स अवर नीड, म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे त्याच्यामुळे आपण ब्रिथिंग करत आहोत. ब्रिथिंग एक मुवमेंट आहे, पण मुवमेंट्स हे लोकोमोशन नाही आहे, पण ऑल लोकोमोशन आर मुवमेंट्स. देन स्केलेटल मसल आर अटॅच टू द बोन्स बाय टेंडॉन. जे स्केलेटल मसल आहे ते अटॅच असते बोन्सला, कशा थ्रू, टेंडॉन्स थ्रू, अँड हेल्प इन द मुवमेंट ऑफ पार्ट्स ऑफ स्केलेटॉन. स्केलेटॉनला मुवमेंट्स करण्यासाठी हेल्प करते. टेंडॉन्स आर द इनइलास्टिक थिक बँड ऑफ कोलाजन फायबर्स. टेंडॉन कशाने बनलेले असते, कोलाजन फायबर्सनी बनलेले असते आणि जाड असतात, ते इनइलास्टिक असतात, इलास्टिसिटी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये राहत नाही. मुवमेंट अँड लोकोमोशन इज द कंबाईन ॲक्शन ऑफ बोन, जॉईंट्स अँड स्केलेटल मसल. जे मुवमेंट किंवा लोकोमोशन करणे हे कंबाईन मिळून केलं जाते कोणा थ्रू, बोन्स, जॉईंट्स अँड स्केलेटल मसल. मीन्स म्हणून त्याला काय म्हटलं जाते, कंबाईन ॲक्शन ऑफ बोन्स, जॉईंट्स अँड स्केलेटल मसल. विच कंबाईन ॲक्शन, मुवमेंट अँड लोकोमोशन. नेक्स्ट, लोकेशन अँड स्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल. तर स्केलेटल मसल्स कुठे असते आणि त्याचं स्ट्रक्चर काय असते ते आपल्याला सिलेबसला आहे, ते आपण डिस्कस करू. मेजर पार्ट ऑफ द मसल विच मूव्स अ बोन युजली डू नॉट लाय ऑन द सेम बोन बट इज लोकेटेड ऑन द बोन atop. मेजर पार्ट ऑफ द मसल विच मूव्स अ बोन युजली डू नॉट लाय ऑन द सेम बोन. ज्या मेजर पार्ट ऑफ द मसल आहे बोनमध्ये मूव्ज होते त्या एका पार्टमध्ये राहत नाही बोनच्या, बट इज लोकेटेड ऑन द बोन अटॉप, त्या बोनच्या वरत्या भागात राहते. एक्झाम्पल बायसेप अँड ट्रायसेप दॅट मूव्ह फोर आर्म आर लोकेटेड इन द अप्पर आर्म. जे बायसेप्स आणि ट्रायसेप हाताच्या रिजनमध्ये, आर्म रिजनमध्ये राहते, दॅट मूव्ह फोर आर्म आर लोकेटेड इन द अप्पर आर्म एट एनी जॉईंट. टू टाईप्स ऑफ बोन्स आर प्रेझेंट, दॅट इज स्टेशनरी अँड मूवेबल. देन द एंड ऑफ मसल अटॅच टू स्टेशनरी बोन. जे एंड आहे मसलचं ते कुठे, स्टेशनरी मसल्स बोनला अटॅच राहते, कॉल्ड एज ओरिजिन. while the opposite end attached to the movable bone is called insertion. जे मूवेबल बोनला अटॅच राहते अपोजिट एंड राहते ते कशाला, स्टेशनरी बोनला, आणि नेक्स्ट एंड मूवेबल बोनला, त्याला इन्सर्शन म्हटलं जाते. द मिडल थिक पार्ट ऑफ मसल इज कॉल्ड बेली. जो मधातला थिक पार्ट आहे मसलचा तो बेली म्हटला जाते. ऑल द फायबर्स इन अ मसल डू नॉट एक्सटेंड फ्रॉम एंड टू एंड अँड देअर इज अ मॅक्झिमम नंबर इन द मिडल. ऑल द फायबर्स इन अ मसल, जे मसलमधले फायबर्स आहे डू नॉट एक्सटेंड फ्रॉम एंड टू एंड, एक्सटेंड होत नाही म्हणजे वाढत नाही, अँड देअर इज अ मॅक्झिमम नंबर इन द मिडल, जे मधातल्या पोर्शनमध्ये मॅक्झिमम नंबर राहते. दस लार्ज मसल आर मोस्ट ऑफ्टेन फ्युजिफॉर्म इन शेप. लार्ज मसल्स काय असते, फ्युजिफॉर्म शेपमध्ये असते. देन इथे आहे टाईप्स ऑफ स्केलेटल मसल. तर स्केलेटल मसलचे 3 टाईप्स आहे, अगोनिस्ट, अँटॅगोनिस्ट अँड सिनर्जिस्ट. तर अगोनिस्ट मीन्स प्राईम मूवर्स, म्हणजे प्रायमरी मीन्स सिम्पल लाईक ब्रिंग इन इनिशियल मुवमेंट ऑफ पार्ट. इनिशियल मुवमेंट करत असते ते, एक्झाम्पल आहे त्याचं बायसेप. देन अँटॅगोनिस्टिंग ब्रिंग द ॲक्शन अपोजिट ऑफ दॅट प्राईम. या अपोजिटच्या या प्राईम अगोनिस्टच्या अपोजिटमध्ये काम करणारी आहे अँटॅगोनिस्ट. अँटॅगोनिस्ट मीन्स ऑल्सो अपोजिट. एक्झाम्पल आहे त्याचं ट्रायसेप. देन सिनर्जिट्स असिस्ट प्राईम मूवर्स, एक्झाम्पल ब्रॅचिट्स असिस्ट बायसेप्स. देन वर्किंग ऑफ स्केलेटल मसल. तर स्केलेटल मसल कसं वर्क करते, जनरली मसल वर्क इन पेयर्स अँड प्रोड्यूस अपोजिट ॲक्शन. मसल्स काय कशा वर्क करत असतात, पेयर्समध्ये, म्हणजे 2 मिळून काम करत असतात अँड प्रोड्यूस अपोजिट ॲक्शन. एक्झाम्पल बायसेप्स फ्लेक्झर्स ब्रिंग फ्लेक्झन फोल्डिंग अँड ट्रायसेप एक्सटेन्सर ब्रिंग एक्सटेन्शन ऑफ एल्बो जॉईंट. द मसल विच ब्रिंग अपोजिट ॲक्शन आर कॉल्ड अँटॅगोनिस्टिक. इथे आपण बघितलेलं आहे, जे अपोजिट ॲक्शन करते तिला काय म्हटलं जाते, अँटॅगोनिस्टिक. इफ वन नंबर ऑफ अ पेअर इज कॅपेबल ऑफ बेंडिंग द जॉईंट बाय पुलिंग ऑफ बोन्स, द अदर मेंबर इज कॅपेबल ऑफ स्ट्रेटनिंग. जर एक मसल बेंडिंगचं काम करत आहे, दुसरी मसल कशाचं काम करते, स्ट्रेटनिंगचं. सेम जॉईंट ऑल्सो बाय पुलिंग. एक्झाम्पल ट्रायसेप्स आहे त्याचे आणि बायसेप्स ऑफ अप्पर आर्म अँड अँटॅगोनिस्ट टू इच अदर.
Then in antagonistic pair of muscle, one member is much stronger than the other. Antagonistic मध्ये काय राहते, वन मेंबर स्ट्रॉंग राहते आणि अदर वीक राहते. द बायसेप इज स्ट्रॉंगर दॅन द ट्रायसेप्स. Then the fundamental characteristics of muscle is contraction, therefore muscle can only pull and not push the bone. फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहे मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणे, त्याच्यामुळे काय होते, मसल कॅन ओनली पुल नॉट पुश द बोन. बोनला पुश नाही करत, ते कॉन्ट्रॅक्शनचं काम असल्यामुळे पुल करत असते. सम इम्पॉर्टंट अँटॅगोनिस्टिक मसल. तर अँटॅगोनिस्टिक मसल काही इम्पॉर्टंट आहे, फ्लेक्झर अँड एक्स्ट्रान्सर. द फ्लेक्झर मसल ऑन कॉन्ट्रॅक्शन रिझल्ट इन बेंडिंग ऑर फ्लेक्झेशन ऑफ अ जॉईंट. जे फ्लेक्झर मसल आहे त्या कशासाठी काम करतात, कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होते, बेंडिंग ऑर फ्लेक्झन ऑफ अ जॉईंटचे बेंडिंग होते किंवा फ्लेक्झर फॉर्म होते. एक्झाम्पल आहे त्याचं बायसेप्स. एक्सटेन्सर ऑर कॉन्ट्रॅक्शन रिझल्ट इन स्ट्रेटनिंग ऑर एक्सटेन्शन ऑफ अ जॉईंट. जर एक्सटेन्शनचं काम काय आहे, कॉन्ट्रॅक्शन करते, त्याच्यामुळे काय होते, स्ट्रेट होते त्या मसल. त्याचं एक्झाम्पल आहे ट्रायसेप्स. देन सेकंड इज द ॲबडॅक्टर अँड ॲडॅक्टर. सो ॲबडॅक्टर मसल मूव्स बॉडी पार्ट अवे फ्रॉम द बॉडी. जे ॲबडक्टर मसल आहे तो बॉडी पार्ट आपल्या बॉडीच्या अवे करते, म्हणजेच दूर करते. एक्झाम्पल आहे डिल्टॉइड मसल ऑफ शोल्डर मूव्स द आर्म अवे फ्रॉम द बॉडी. जो हात आहे आपण शोल्डरपासून दूर, म्हणजे त्याचा पोर्शन आहे दूर नेऊ शकतो, त्याला काय ॲबडक्टर मसल म्हटलं जाते. आणि ॲडक्टर मूव्स बॉडी पार्ट टुवर्ड्स दी बॉडी, म्हणजे जो बॉडीचा पार्ट आहे टुवर्ड्स द बॉडी करतात. एक्झाम्पल आहे लॅटिसमस डॉर्सी ऑफ शोल्डर मूव्स द आर्म नियर टू द बॉडी. Then third is the pronator and supinator. The pronator turns the palm downward. पाल्म म्हणजे हाताचा रिजन आहे, जो सपाट भाग आहे हातावरचा, तो पाल्म डाऊनवर्ड टर्न्स दी पाल्म अपवर्ड. प्रोनॅटर काय काम करते, जे हाताचा भाग आहे तो डाऊनवर्ड मूव्ह करते आणि सुपिनॅटर अपवर्ड डायरेक्शन. देन फोर्थ इज दी लेव्हिएटर अँड डिप्रेसर. तर लेव्हिएटर रेजेस अ बॉडी पार्ट आणि डिप्रेसर लोअर्स द बॉडी पार्ट. लेव्हिएटर रायजेस करते म्हणजे वाढवते बॉडी पार्ट आणि डिप्रेसर जो आहे तो लोअर्स द बॉडी पार्ट. देन फिफ्थ इज द प्रोट्रॅक्टर अँड रिट्रॅक्टर. तर प्रोट्रॅक्टर मूव्ह फॉरवर्ड, रिट्रॅक्टर मूव्ह बॅकवर्ड. अँड स्पिंक्चर्स आहे तर सर्क्युलर मसल प्रेझेंट इन इनर वॉल ऑफ ॲनस, स्टमक, ETC फॉर क्लोजर अँड ओपनिंग. स्पिंचर मसल जे आहे ते काय करते, इनर वॉल ऑफ ॲनसमध्ये प्रेझेंट राहते, स्टमकमध्ये फॉर क्लोजर अँड ओपनिंगसाठी. Then you are aware that both flexion and extension takes place by contraction of skeletal muscle. Do you know how do these muscles contract and bring about movement and locomotion? Striated muscle are specifically designed to bring about vigorous concentration, referred to ultramicroscopic structure of skeletal muscle you have studied in animal tissues. So the contractile unit of muscle is called sarcomere. जे कॉन्ट्रॅक्टाईल युनिट आहे मसल तर त्याला काय म्हटलं जातं, सार्कोमियर. जे आपण टिश्यू टाईप्स ऑफ टिश्यू या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे. टाईप्स ऑफ टिश्यू जिथे आपण बघितलं आहे तिथे ॲनिमल टिश्यूमध्ये. द कॉन्ट्रॅक्टाईल युनिट ऑफ मसल इज कॉल्ड सार्कोमियर विच कंटेन्स कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन अँड मायोसिन. देन स्ट्रक्चर ऑफ मायोसिन अँड ॲसिटिन फिलामेंट्स we will discuss in next lecture.